पुण्याहून प्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी भाविक सकाळी मार्गस्थ झाले होते। यासाठी खासगी बस बुकिंग करून पहाटे निघालेल्या बसला भीषण अपघात झाला आहे। समृद्धी महामार्गावर हा अपघात झाला असून समोर येणाऱ्या ट्रक चालकाला झोपेची डुलकी लागल्याने ट्रक अनियंत्रित होत लोखंडी बॅरिकेड तोडून थेट बसवर जाऊन धडकला। वेरूळ परिसरातून गेलेल्या समृद्धी महामार्गावर सदरचा अपघात पहाटे 4:30 वाजताच्या सुमारास नागपूर कॉरिडॉर परिसरात झाला। ट्रक चालक लव शर्मा क्लीनर रणजित विश्वकर्मा राहणार छतपूर झारखंड हे ट्रकमध्ये लोखंडी अँगल भरून नागपूरकडून मुंबईकडे जात होते। धावत्या ट्रकमध्ये ट्रक चालकाला अचानक झोपेची डुलकी लागल्याने समृद्धी महामार्गालगत लोखंडी बॅरिकेड तोडून ट्रक थेट नागपूर कॉरिडॉरवर गेला। हा ट्रक थेट प्रयागराजकडे जाणाऱ्या बसवर जाऊन आदळला। या बसमध्ये 35 प्रवासी होते, ते सर्व प्रयागराज येथे जात होते। अपघातात बस चालक रफिक खान वय 35 व क्लीनर रणजित विश्वकर्मा हे गंभीर जखमी झाले आहे। या अपघातात बसचे मोठे नुकसान झाले। अपघातग्रस्त बसला क्रेनच्या मदतीने रस्त्याच्या बाजूला करण्यात आली, तसेच लोखंडी पाईप रस्त्यावर अस्ताव्यस्त पडल्याने ते देखील बाजूला करण्यात आले।